आमची पार्श्वभूमी तशी उद्योगाची नव्हती. टेक्निकल मी असल्यामुळं मला त्याच्यातल्या व्यवसायातला बाबी माहिती असल्यामुळं मी इथं सुरुवात केली. तुम्ही प्रोप्रायटरशिप घेणं किंवा स्वतः मालक होणं वगैरे असं का पसंत नाही केलं? हे संगणनातून पुढं जायचं हा निर्णय आम्ही घेतला. पण प्रत्येक जेवढं त्याचं भांडवल तेवढा त्याचा लाभ या गोष्टीवर आम्ही त्यांना एकत्रित आणलं. हा आमच्या प्रकल्पामुळे इथं 50 किलोमीटरचा पट्टा जो होता सोसाईट झोन म्हणायचा तो मिटलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर विचारला तर धाराशिव जिल्ह्याचा क्राईम रेट हा सर्वात कमी आहे. त्याचं कारण आहे दुग्ध व्यवसायाला ही नवीन पिढी लागली. असं काय स्पेशालिटी आहे तुमच्या वस्तूंमध्ये? 55 प्रकारचे पेस्टिसाइड रेसिड्यू त्याच्यात येत नाहीत. त्याचं कारण आहे आमचं जे दूध आहे हे एक वेगळ्या पद्धतीचं दूध आहे. तर तुमच्या दुधाचं रहस्य चाऱ्यात आहे गुणवत्तेवरच त्यांना माहिती आहे की इथून पुढे आपल्याला जे काही टिकाऊ आहे जागतिकीकरणामध्ये ते गुणवत्तेवरच राहणार आहे. आज आमचे असे जवळजवळ 30 करोड रुपये आहे कंपनीचं आणि जवळजवळ 70 ते 72 करोड रुपयाच्या आसपास टर्नओव्हर आहे. नमस्कार, मी पत्रकार संदीप भुजबळ. आज आलो आहे मराठवाड्यामध्ये, तेही एका आकांक्षित जिल्ह्यामध्ये ज्याची आर्थिक, शैक्षणिक किंवा औद्योगिक प्रगती फारच कमी आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेलो आहे, जिथे एक शेतकरी उत्पादक कंपनी काम करते गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळ. आणि त्या शेतकरी कंपनीला उभं करण्यामध्ये जे या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत बाळासाहेब गीते, त्यांचा प्रवास गेल्या 3 ते 3.5 दशकांचा आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात ते काम करत आहेत. त्यांनी या क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. या कंपनीचं 10 ते 15 वर्षातली जो प्रवास आहे त्या प्रवासाविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी थोडक्यात माहिती सांगतो. जवळपास 4,000 शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या 2 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना त्यांनी जोडण्याचा एक पूल बनवला आहे आणि त्या पुलाचं नाव आहे मराठवाडा शेतकरी उत्पादक कंपनी. महाराष्ट्रातली दूध उत्पादन क्षेत्रातली FPO असलेली ही पहिली शेतकरी कंपनी आहे. तर बोलूया आपण, सविस्तर संवाद साधणार आहोत बाळासाहेब गीते यांचा. नमस्ते सर. नमस्ते सर. सर, मला पहिल्यांदा सांगा की तुमच्या कुटुंबाची अशी व्यावसायिक कुठली पार्श्वभूमी नव्हती आणि तरी पण तुम्ही ह्या क्षेत्रात, या व्यवसायात अतिशय ताटमानेने उभे आहात किंवा छान पद्धतीने काम करताय. कसं शक्य झालंय? सर, आमच्या घरामध्ये कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती. माझे वडील जिल्हा परिषद शिक्षक होते साधे आणि आमच्या घरी शेती होती. ते मी जस्ट वारणा दूध संघामध्ये नोकरी केलेली होती. 8-10 वर्ष नोकरी केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आपल्या भागामध्ये सुद्धा अशा दुधाचे व्यवसाय झाले पाहिजेत. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना 2 पैसे मिळतील, दैनंदिन उत्पन्नाचं साधन तयार होईल. त्यामुळे मी इथं आलो आणि अगोदर जॉब केलेला असल्यामुळे मला बराचसा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर मग मी ह्या व्यवसायामध्ये उतरायचं ठरवलं. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी तर मोठी आर्थिक ह्याची नव्हतीच आणि ते आजही तशी, म्हणजे वडिलांकडनं तशी कुठली हे नव्हतं, परिस्थिती नव्हती. ह्याच्यावर सगळं कसं मात केलं आणि हे कसं साम्राज्य उभं केलं? आमची पार्श्वभूमी तशी उद्योगाची नव्हती, परंतु टेक्निकल मी असल्यामुळं मला त्याच्यातल्या व्यवसायातला छोट्या बारीक सगळ्या बाबी माहिती असल्यामुळं मी इथं सुरुवात केली. आणि मला एक लक्षात होतं की आपल्याला खूप इथं काम करावं लागणार आहे, कारण इथं कुठल्याच या दुग्ध व्यवसायाची मुहूर्त कुणीही रोवलेली नव्हती. मग आम्ही छोट्या स्वरूपात ते चालू केलेलं आहे व्यवसाय. तर सुरुवातीला आम्ही हा व्यवसाय 25 शेतकऱ्यापासून चालू केला. बरं, गट होता का तुमचा? हां, आमचा एक गट छोटासा होता 25 शेतकऱ्याचा. 250 लिटर आम्ही दूध सुरुवातीला तयार केलं. मग ह्याच्यात संघटन वाढून गेल्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने 1000 शेतकरी झाल्यानंतर आणि एक 10,000 लिटर दूध झाल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा मानस ठरवला. FPO. हा, आणि त्याच्यानंतर मग आम्ही 2016 त्याचं रजिस्ट्रेशन करून ही कंपनी चालू केली. म्हणजे आता तुमच्या कंपनीचा 10 वर्षांचा प्रवास आहे. येस. तर एक 0 मॉडेल कसं तुम्ही तयार केलं? सर, 0 मॉडेल ही एक संकल्पना आम्ही याच्यासाठी उदयाला आणली की जे लोक निपक्षीय राहतील भविष्यामध्ये, ज्यांना, जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, ज्यांना 1 रुपयाही भांडवल नाही, ज्यांच्याकडं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठलाही सपोर्ट नाही, अशा मुलांना, अशा शेतकऱ्याच्या मुलांना उद्या भविष्यात काय करावं, त्याला एक प्रेरणादायी एक प्रवास म्हणून आम्ही हे एक मॉडेल उभा केलेलं आहे. याचा अर्थ आहे की शून्यातून उभारणी. शून्यातून उभारणी म्हणजे जवळजवळ आम्ही 32,000 रुपये भांडवलापासून याची सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही आव्हान केलं की आपल्याला रेग्युलर पेमेंट आणि मूल्यवर्धित प्रॉडक्ट विकून जास्त दर जर कमवायचा असेल तर आपण एक सगळ्यांनी मिळून भांडवल गोळा करू आणि आपण त्याचं एक प्रोजेक्ट तयार करू. तर सुरुवातीला आम्ही 2016 सगळ्या ह्या 1000 शेतकऱ्यांकडून आम्ही 1,000 रुपये शेअर्स घेतले, परंतु ते एकदाच घेतले नाहीत. आम्ही त्यांचे 10-10 पैशाची कपात केली
आणि त्याचा कन्वर्ट 1,000 शेअर झालं की त्याचं कन्वर्ट शेअरमध्ये केलं आणि त्यांना आम्ही आवाहन केलं की 2 पेमेंट तुमच्या थकीत ठेवा, ते आपण नंतर 1-2 वर्षानं परत करू. असं करून आमचं जवळ 1.5 करोड रुपयाच्या भांडवल आम्ही तयार केलं आणि त्याच्यापासून सुरुवातीला आम्ही पॅकिंग वगैरे साध्या मशिनरी घेतल्या आणि एक छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट चालू केला. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक 10 पैसे त्या लिटर मागं गुंतवत गेलो आणि त्यांचं भांडवल आम्ही प्रत्येक दिवाळीला 5 पैसे ॲड करून 15 पैसे त्यांना देत गेलो. परंतु तो जे भांडवल आहे 40 ते 50 लाख रुपयाचं, त्याच्यावर आम्ही मशीन काही ॲसेट्स निर्माण करत गेलो. त्याच्यावर 1-2 करोड रुपयाचं परत मूल्यवर्धन वाढवत गेलो आणि ते असं चक्रवाढ सायक्लिक पद्धतीनं ते ॲसेट वाढत गेलं. आज आमचे ॲसेट जवळजवळ 30 करोड रुपये आहे कंपनीचं आणि जवळजवळ 70 ते 72 करोड रुपयाच्या आसपास टर्नओव्हर आहे आणि 90% आम्ही येणाऱ्या रकमेच्या सर्व शेतकऱ्यांना ते परत देतो. मागच्या 7 वर्षापासून आम्ही 90% परतावा शेतकऱ्यांना दिलेला आहे. सर, तुम्ही प्रोप्रायटरशिप घेणं किंवा स्वतः मालक होणं वगैरे असं का पसंत नाही केलं? हे FPO आणि त्याच्यातच तुम्ही पण एक कर्मचारी झाला ना त्याचे, हे का असं स्वीकारलं तुम्ही? सर, आम्हाला या भागाची पार्श्वभूमी माहिती होती की ही उद्योगाची इथं मुहूर्तमेढ रवणं फार अवघड आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण प्रोप्रायटरशिप घेऊन गेलो किंवा एखादी स्वतःची मालकीची संघटना घेऊन गेलो तर लोकांना ते पचनी पडणार नाही. कारण लोक थोडेसे मागास प्रवृत्तीचे असल्यामुळे, त्यांची क्षमता बांधली नसल्यामुळं संघटनातून पुढं जायचं हा निर्णय आम्ही घेतला. पण प्रत्येक जेवढं त्याचं भांडवल तेवढा त्याचा लाभ, या गोष्टीवर आम्ही त्यांना एकत्रित आणलं आणि ही संघटन साखळी वाढवण्यासाठी आम्ही शेतकरी कंपनीची निवड केली. आता तुमची जी दुधाची सगळी उत्पादनं आहेत ती कोणत्या ब्रँडने विकली जातात, किती दुग्धजन्य उत्पादनं आहेत आणि त्याचं वितरण वगैरे कसं होतं त्याविषयी सांगा. सर, आमचं मॅप्को आणि मराठवाडा असे 2 ब्रँड आहेत. मॅप्को हे आम्ही बाय प्रोडक्टसाठी वापरतो आणि मराठवाडा हे दूध आम्ही पिशवी पॅकिंगसाठी वापरतो. पिशवी पॅकिंग आम्ही फक्त मराठवाड्यात टाकतो आणि मॅप्कोची जी बाय प्रोडक्ट आहेत ते पूर्ण राज्यभरात आता आम्ही टाकत आहोत. तर याच्यामध्ये आम्ही 5 प्रकारचे दूध आहेत, जवळजवळ 18 प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ आहेत, ज्याच्यामध्ये की श्रीखंड, पनीर, लस्सी, खवा, ताक अशा प्रकारचे 18 प्रॉडक्ट आहेत आणि 60 प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत. सगळं आम्ही आईस्क्रीम जे आहे तो मिल्क बेस आहे, अशा पद्धतीचे त्याची प्रॉडक्टची रचना आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सीताफळ आणि मँगो हे पण आता हळूहळू पल्पिंगसाठी व्यवसाय चालू केलेला आहे याच्या अंतर्गतच. तुमच्या ब्रँडची वस्तू किंवा तुमच्या ब्रँडचं कुठलंही प्रॉडक्ट लोक का घेतील आपल्या वस्तू, असं काय स्पेशालिटी आहे तुमच्या वस्तूंमध्ये? आमचं जे दूध आहे हे एक वेगळ्या पद्धतीचं दूध आहे इथं, कारण आम्हाला एवढं माहिती होती की मागासला भाग आहे, परंतु त्याचे काही पॉझिटिव्ह पण इथं काही उपलब्धी पण अशा आहेत की ज्या इतरांपेक्षा फार वेगळ्या आहेत. तर इथं आम्ही प्रथम शोधलं, त्याचा अभ्यास केला की इथं काय वेगळंपण आहे. तर आमच्या लक्षात आलं की इथं ड्राय पावडर्स आहेत. ड्राय पावडरमध्ये ज्वारीचा कडबा आहे, पिवळीचा कडबा आहे, त्याच्यानंतर सोयाबीनचे काड आहेत. ही हाय प्रोटीन जी मांस आहे ड्रायचं ते जनावरांना अतिशय उपयुक्त असतं, कारण त्यांच्या एशने बॉडीसाठी आणि चवीसाठी. तर हे आम्ही फोकस केलं, त्याच्यामुळं हाय प्रोटीन दूध तयार होऊ लागलं. आणि हे फोकस केल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये रेसिड्यू काय आहेत का पाहिलं. मग पेस्टिसाईड रेसिड्यू त्याच्यामध्ये आले नाहीत. जवळजवळ 55 प्रकारचे पेस्टिसाईड रेसिड्यू त्याच्यात येत नाहीत. त्याचं कारण आहे की इकडचे जी लोक आहेत त्यांना ज्वारीला मुळात पाणीच नसतं उन्हाळ्यामध्ये, आणि पाणी नसल्यामुळे ते काय करतात की पेस्टिसाईड किंवा खतं टाकण्याच्या भानगडीत पळत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी फूड सायकल आहे जनावरांची ती अतिशय रेसिड्यू फ्री तयार झाली आणि मग त्याच्यावर तयार होणार दूध हे रेसिड्यू फ्री झालं. म्हणून आम्ही ते रेसिड्यू फ्री, सेफ आणि प्युअर दूध अशा पद्धतीनं दूध विक्री चालू केली. पूर्ण पावसावर आधारित चारा होतं आणि त्याच्यातनं तुमच्या चाऱ्यामध्येच ह्याचं प्रमाण जास्त आहे, प्रोटीनचं प्रमाण जास्त, असंच आहे ना? येस, कारण सोयाबीन जर विचार केला तर ते कॉन्सन्ट्रेट फॉर्म आहे काढा म्हणजे, बरोबर. आणि जेव्हा कडबा किंवा पिवळीचा कडबा हे सुद्धा एक कॉन्सन्ट्रेट फॉर्म आहे. आणि हे जनावरांना दिल्यानंतर वल्ल्या ह्याच्या हिरव्या चाऱ्याबरोबर तर ते त्याला एक फार फायदेशीर आहे. म्हणजे तुमच्या दुधाचं रहस्य या चाऱ्यात आहे सर, म्हणजे गुणवत्तेचं आणि त्या सगळ्या, कारण ती सायकल सगळी फूड सायकल जी आहे ती मात्र दुधात उतरते. म्हणून हे अशा प्रकारचं चांगल्या चवीचं दूध आम्ही बाजारात आणले, त्याच्यापासूनचे बाय प्रॉडक्ट आम्ही बाजारात आणले आणि त्याला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. म्हणून ते आम्ही व्हॅल्यू ॲडिशनची साखळी वाढवत गेलो. आणखी एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा, सध्या दुधाच्या बाबतीत प्रत्येक माणसाच्या मनात, ग्राहक असो तो दूध खाणारा असो नाही तर नसो, दूध खाणारा नाही असं माणसं शक्यतो सापडत नाहीत, पण प्रत्येकाच्या मनात संशयाचं वातावरण आहे, विशेषतः शहरांमध्ये. गावखेड्यामध्ये हे प्रमाण फार नगण्य किंवा कमी आहे,
पण शहरांमध्ये या अशा स्थितीमध्ये म्हणजे ह्याला कोण जबाबदार आहे किंवा काय, ह्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? सर, भेसळीचा हा जो विषय आहे तो सध्या फार मोठ्या प्रमाणात गाजत आहे. परंतु ग्राहकाने दुधाला भेसळीच्या बाबीमध्ये फक्त स्पष्टपणे पाहणे चुकीचं आहे. कारण अशा भेसळीचे जे प्रकार असतात ते 4-5% पुढं नसतात, कुठेही असो. परंतु त्याच्यामुळे पूर्ण दूध व्यवसाय हा तसा चालतो हे समजणं अतिशय चुकीचं आहे. कारण शेवटी कसं आहे, प्रत्येक उत्पादक हा पिकवणार आहे आणि तो असं चुकीचं कधी करत नाही. आणि प्रत्येक ब्रँड ह्या चुकीच्या पद्धतीनं जाऊ शकत नाहीत. गुणवत्तेवरच त्यांना माहिती आहे की इथून पुढे आपल्याला जे काही टिकाऊ आहे जागतिकीकरणामध्ये ते गुणवत्तेवरच राहणार आहे. त्याच्यामुळं ग्राहकाने अशा जी काही संशयाचं वातावरण तयार झालं आहे त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीनं खात्री केल्याशिवाय लक्ष देऊ नये. आणि अन्न म्हणून दूध हा शरीराला खूप मोठा पर्याय आहे. कारण तितकं सगळे कंटेंट असणारं किंवा पोषकता असणारं आपल्या पृथ्वीवर तर दुसरं अन्न नाही. त्याच्यामुळं दूध, पाणी आणि मनुष्य हा कधीही राहू शकत नाही. त्यामुळे दुधाबाबत कधीही ग्राहकांना संशय करण्याचं कारण नाही. फक्त खात्री करणं गरजेचं आहे आणि चांगल्या खात्रीचे दूध त्यांनी खरेदी केलीच पाहिजे. एवढं संशयाचं वातावरण निर्माण का झालं? संशयाचे वातावरण सर, जे काही बातम्या किंवा व्हायरल होऊ लागल्या त्या बातम्यामुळे हे फार संशयाचे वातावरण तयार झालं. तसं काही परिस्थिती असू शकते, 4-5% असू शकतात, त्यांच्यावर कारवाया होतात. त्या कारवाया मागेही झालेल्या आहेत आणि होतही राहतील. परंतु काही लोक त्याचे माफिया लोक येत आहेत. तर त्याच्यामुळं थोडंसं जास्त व्हायरल झाल्यामुळं थोडं मनावर परिणाम होत आहे लोकांच्या. परंतु असं एवढं घाबरण्याचं कारण नाहीये. त्याला मात होईनारच आहे आणि चांगलेपणा येणारच आहे. सगळंच दूध भेसळीचं आहे आणि सगळंच व्यवस्था भेसळीची आहे असं नसतं. थोडक्यात व्हायरल येतं आणि 4 दिवसात निघून जातं. व्हायरल आहे, त्याचा परिणाम एवढा ग्राहकांनी करण्याची गरज नाही, हे मात्र सत्य आहे. तुम्ही मॅप्को ब्रँड पण तयार केलाय. मॅप्को ब्रँडचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला नेमका? सर, मॅप्को ब्रँड मॅप्को हे नाव काय आहे जनरली की मराठवाडा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्याचं शॉर्ट फॉर्म आहे. अच्छा. आता मॅप्को आल्यानंतर काय झालं की सुरुवातीला आम्ही पाहिलं 2012च्या अगोदर इथं परिस्थिती अशी होती की 18-19 रुपये रेट असायचे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 रुपये रेट जास्त असायचे. मग या भागामध्ये आम्ही काय केलं की इथल्या उपलब्धी काय आहेत, इथं कशा पद्धतीचं दूध तयार होतं, तर त्याची गुणवत्ता वाढवून आम्ही त्याला फोकस केलं. त्याचे काही रिपोर्ट्स तयार केले आम्ही. त्याच्यामध्ये आम्हाला सापडले की हाय प्रोटीनचं दूध आहे, रेसिड्यू फ्री दूध आहे. मग हे दूध आम्ही, तुमच्याच लक्षात आलं की आणखी कोणाच्या लक्षात आलं? नाही, आम्हीच त्याचं संशोधन केलं. अँटीबायोटिक्स निगेटिव्ह दूध आहे, अफ्लाटॉक्सिन निगेटिव्ह दूध आहे. मग हे दूध आम्ही घेणारा कोण आहे, तर आम्हाला माहिती होतं की अमूल किंवा अशा मोठ्या इंटरनॅशनल कंपनीज घेऊ शकतात, पण अमूल आमच्या भागात 12च्या काळामध्ये नव्हता फारस. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, ते दूध घेऊन लॅक्टालिसकडे गेलो, प्रभातकडे गेलो. प्रभातने ते ऍक्सेप्ट केलं आणि मग आम्ही कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ त्यांना 80-85 हजार लिटर तशा पद्धतीचा पुरवठा दिला. मग एवढा दुधाचा पुरवठा जातो हे बाकीच्या कंपन्याच्या लक्षात आलं. मग त्यांनीही इथं संशोधन करायला तयार केलं आणि आता या भारतामधल्या सगळ्या टॉपच्या मल्टीनॅशनल कंपनी आमच्या भागामध्ये स्पर्धा करून ते दूध नेत आहेत. आणि आमच्या भागामध्ये इतर भागापेक्षा 2 रुपये जास्त गाईला आणि म्हशीला 2 रुपये जास्त असा दर मिळत आहे. दर्जेदार दूध उत्पादनामुळे तुमच्या भागात दुधाला. आणि मग मॅप्कोने काय केलं की अगोदर काय व्हायचं की बघा, त्यांना आमचे जेवढे सभासद आहेत की एक जवळजवळ 250 गावामध्ये त्या लोकांनी एक शाश्वत बाजारपेठ तयार केली. शाश्वत बाजारपेठ म्हणजे असं नाही की तुम्हाला एखादी बाजारपेठ उपलब्ध आहे आणि तिथं तुम्ही दूध घालायचं. कारण पहिले दूध लोक घालत होते पण त्यांना शाश्वती नव्हती की दूध किती वाढवायचं, कसं वाढवायचं. पण आमच्या प्रकल्पाचं त्यांच्या लक्षात आलं की हा प्रकल्प इथं स्टेबल झाला आहे, याच्यामध्ये मूल्यवर्धन फार मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून सगळ्या युवा पिढीनं आता दूध वाढवायला चालू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की शाश्वत बाजारपेठ असल्यामुळं दुधाच्या धंद्याला इथं आमच्या भागामध्ये मोठी परिचालना मिळाली. मला एक लक्षात आलं की तुम्ही ह्या भागामध्ये दुधाच्या धंद्याला एक शाश्वतीकडे घेऊन गेला, शाश्वतीकडे आणलंय तुम्ही आणि त्याच्यामुळेच हे एवढं सगळं एवढं साम्राज्य म्हणावं का नाही माहित नाही, पण एक तुम्ही काहीतरी चांगलं अस्तित्व निर्माण केलंय धाराशिवमध्ये. हे दुधाला चांगला भाव देणं, हे करणं, स्पर्धा निर्माण करणं, हे तुम्ही केलं. पण कोरोनाचा काळ किती कठीण गेला हो. कारण कोरोना काळात भले झोपले, त्या काळात तुम्ही कशात टाकला किंवा तो काळ तुमच्यासाठी कसा होता त्याविषयी जरा सांगा. कारण कोरोना फार वाईट वेळ होता सगळ्यांना. कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती अतिशय भयंकर होती.
शेतकऱ्यांचा माल कुठं बाहेर जात नव्हता, आमचं दूध पण बाहेर जात नव्हतं. सगळे हॉटेल्स, सगळे दुकान, सगळे व्यवस्था बंद होती. अशा परिस्थितीमध्ये उत्पादन तर थांबवता येत नाही. मग काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. कारण बाहेरच्या कंपन्या सुद्धा टँकर पाठवायला तयार नव्हत्या, कारण ड्रायव्हर बाहेर गेला गावातून तर त्याला 21 दिवस गावामध्ये येऊ देत नव्हते, त्यामुळे ड्रायव्हर पण येत नव्हते. त्या भयंकर परिस्थितीमध्ये आम्ही अशा परिस्थितीत एकही दिवस दुधाचा व्यवसाय आम्ही बंद ठेवला नाही. रात्रंदिवस थांबून इथं दूध घेतलं. अनेक लोकांचे खवे बंद होते, सगळे मिठाई बंद होते, देवस्थानं बंद होते. त्याच्यामुळे तेच दुधाचा सगळा लोंढा या भागातला आमच्याकडे आला आणि काही डेऱ्या पण बंद होत्या. मग हा सगळं दूध आम्ही घेऊन त्यात तत्कालीन सचिव साहेब होते, अनुकुमार साहेब, आमचे तत्कालीन इथं जिल्हाधिकारी आदरणीय मुंडे मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि हे सगळे टँकर आमचे प्रभातला लॅक्टरीसला देण्यामध्ये, प्रवासामध्ये त्यांनी आम्हाला परमिशन्स दिल्या आणि त्याच्यामुळे आम्ही नगर जिल्ह्यात त्याच्यामुळे आम्ही हे व्यवसाय टिकू शकलो. आणि काही लोकांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न केला, 12 रुपये 13 रुपये दर दिला, पण आम्ही प्रामाणिक त्यांना 23 रुपये 22 रुपये असा चांगला दर दिला त्या काळामध्ये. महाराष्ट्रातला त्या काळातला हायेस्ट दर होता. हो, हायेस्ट म्हणता येणार नाही, पण आम्ही कुणाला लुटलं नाही किंवा कुणाला आम्ही नुकसान 1 लिटर पण मोफत दूध तुम्ही विकत नाही. त्याच्यामुळे त्या काळामध्ये हा धंदा टिकला. मग तिथून पुढे हा फोपावला. मग सगळ्या बाहेरच्या मल्टीनॅशनल कंपनी इथं आल्या, स्पर्धा करू लागल्या. मग ह्या जिल्ह्याचं दूध 3-4 लाख लिटर होतं, ते आता 7-8 लाख लिटर झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं की युवा पिढी जी आहे ती पूर्ण ह्या धंद्यामध्ये आली, मॅक्झिमम 5 तालुक्यातली. आणि त्याच्यामुळे आमच्या भागातला क्राईम रेट हा फार कमी झालेला आहे. हा आमच्या प्रकल्पामुळे इथं 50 किलोमीटरचा पट्टा जो होता सुसाईड झोन म्हणायचा तो मिटलेला आहे. आणि युवा पिढी सुद्धा या भागामध्ये क्राईम रेट्स कमी झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे विचारला तर धाराशिव जिल्ह्याचा रेट हा क्राईम रेट हा सर्वात कमी आहे. त्याचं कारण आहे दुग्ध व्यवसायाला ही नवीन पिढी लागलेली. एक सांगा की आता हे भविष्यामध्ये तुमचं विस्तारण्याचं काय हे प्रावधान आहे का, किंवा किती मोठं तुम्ही अजून हा व्यवसाय करणार आहे? आमचं मॅप्कोच्या ब्रँड खाली आता आम्ही ह्या स्टेटमध्ये तसंच बाहेरच्या स्टेटमध्ये सुपर स्टॉकिस्ट नेमित आहोत. तसेच बाहेरच्या मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर टाय करून टेट्रा पॅक, टेट्रा लस्सी, UST मिल्क याच्यामध्ये आपण जाण्याचा मानस करीत आहोत. त्याचबरोबर मँगो पल्प आणि सीताफळचा पल्प हा आता आम्हाला जेवढा लागतो 4-5 टन ते आम्ही करतोय. पण आता तो सुद्धा एक्सपोर्टसाठी त्याच्यासुद्धा आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत की सध्या तुम्ही 10-10 गुंठे 20-20 गुंठे हे फळझाडांची लागवड करा. कारण आमच्या आता दुग्ध व्यवसायामध्ये आमचं दैनंदिन जीवनाचा प्रश्न मिटलेला आहे. कारण आमच्याकडे मागच्या 30-40 वर्षापासून शेती कधीच सक्सेस झाली नाही मुख्य पीक, परंतु आमचं दूध एक सक्सेस झालेलं आहे. ज्याच्यामुळे आम्ही दैनंदिन जे पोटाला लागतं त्याच्यामध्ये शेतकरी सर्वाईव्ह झाला. आता त्याची आर्थिक क्रांती घडण्यासाठी आम्ही आता जवळजवळ पुढची स्टेज आमची आहे ती फ्रूटमध्ये आम्ही घुसतोय. जवळजवळ 8 ते 10 प्रकारच्या फ्रूटमध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने घुसतोय. त्याच्यापैकी पहिला केसर आंबा, त्याच्यानंतर सीताफळ आणि आता पेरू, असं करत करत आम्ही पुढे चालतोय. मागच्या 3-4 दशकामध्ये तुमच्याकडची जिरायत आणि बागायत शेती संकटातच राहिली. तसंही कारण आहे की हा भाग पूर्ण आवर्षण प्रवण भागात येतो. नदी मोठी नाही आहे, धरण सिंचन प्रकल्प नाही आहेत आणि दुसरं कुठलं मोठं व्यापारी केंद्र किंवा मार्केटचं पण ठिकाण नाही आहे. आता हे सगळं असताना येणाऱ्या काळामध्ये एवढं असून पण तुम्ही सगळ्या गोष्टींवर मात करून उभं राहिला, पण येणारा काळसुद्धा कठीण वाटतो. अल निनो असेल, जागतिक बाजारातली संकट असतील, पाश्चात्य देशांचं भारतीय बाजारपेठांवर होणारं आक्रमण असेल, अनेक अडचणीचे टप्पे येणार आहेत. या आव्हानांच्याकडे तुम्ही कसं बघता आणि हे आव्हानं किती मोठी असतील आपल्यासमोर? सर, आता दुग्ध व्यवसाय समोरचे जे आव्हानं पाहिले तर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते क्लायमेट चेंज आहे. दुसरं, या क्षेत्रामध्ये नवीन युवा पिढी यायला तयार नाही, कारण ती उदासीन आहे ग्रामीण भागामध्ये. कारण ग्रामीण भागामध्ये अनेक सामाजिक समस्या तयार होत आहेत. त्याच्यापैकी लग्न एक व्यवस्था समस्या आहे, जो ती जाती व्यवस्था एक समस्या आहे. अशा अनेक समस्या तिथं मोठ्या भ्याड स्वरूप धारण करत आहेत. त्याच्यामुळे नवीन पिढी याच्यामध्ये यायला थोडीशी तयार नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जी मोठे व्यावसायिक आहेत यांनी इथली फील्डची परिस्थिती न पाहता मोठे मोठे पावडरचे प्लॅन्ट टाकले आहेत. त्यांना किती दूध लागेल, कशा पद्धतीने लागेल याचा त्यांनी कुठलाही विचार केलेला नाही. तसंच याचबरोबर सध्याचा आम्ही पाहतोय की मागच्या 2-3 वर्षापासून चारा टंचाई हा फार मोठा विषय याच्यामध्ये आहे. चारा टंचाईमुळं रेट आता 40 रुपये जरी असले तरी नवीन जनावरे घेण्यामध्ये कुठली स्पर्धा शेतकऱ्याची दिसून येत नाही. त्याच्यामुळे हे अनेक प्रकारचे असे आम्हाला आव्हानं समोर दिसत आहेत. त्याच्यात ही भेसळीची जी एक गंभीर समस्या तयार झालेली आहे
त्याच्यामध्ये एवढं गांभीर्याने घेण्यासारखं नव्हतं, तरी पण काही जे काही सिटीमधले मेट्रो सिटीतले लोक आहेत ते थोडासा गैरसमज करून घेत आहेत आणि ते दूध खरंच भेसळीचं असतं का, आपल्या त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही, मग आपण खाणंच थांबवावं. याच्यामुळं आमचं सगळं दूध खाण्याबद्दलचं मार्केट कमी होतं आहे का, की भविष्यामध्ये याच्या काही समस्या तयार होतील का, याची बी आम्ही चाचपणी करत आहोत. तर ते जर प्रॉब्लेम झाला तर आम्हाला मात्र ही जी घडवलेला आम्ही जो व्यवसाय 10-15 वर्षामध्ये या भागामध्ये तो परत मोडकळीस येतो का, की याच्याबद्दल आम्हाला थोडीशी चिंता वाटते. समाज माध्यम थोडं जरा जास्तच अति करतात असं वाटत नाही का? काय झालं कारण समाज, जर मुंबई पुण्यातल्या माणसांना असं वाटत असेल की आम्ही खातो हे सगळं दूध नकली आहे, तसं तर नाही ना अजिबात. नाही, बिलकुल यंत्रणा फार मोठी आहे आपल्याकडे. नाही, असं होत नाही सर. 5% 4%च्या पुढे हे दूध भेसळीचं जाऊ शकत नाही. तसंच झालं तर समाजच त्याला पाडून काढेल, कारण असं होत नसतं. बरोबर. कुठल्याही समाजव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो याच्यात घटक, तो असतो ग्राहक. आणि ग्राहक हा सारखा वॉच डॉगच असतो, लोकशाहीला बी असतो आणि तिथं प्रत्येक मार्केटला परिस्थितीलाही असतो, मार्केटलाही तोच वॉच डॉग आहे. त्याच्यामुळे असं घाबरून जाण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अगदी काही महिन्यांपासून महाराष्ट्राला एक नवीन अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त लाभले, अन्न औषध आयुक्त लाभले. त्यांनी महाराष्ट्रात येताच अतिशय धडक कारवाई सुरू केली आणि दुधाच्या भेसळ माफियाच्या विरोधात आधी त्यांच्या मनात घबराट निर्माण होईल अशी स्थिती निर्माण केली. पण त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट राहील किंवा त्याच्यामुळे काही व्यवसायाला काही संकट निर्माण होईल असं वाटतं का? आणि तुकाराम मुंडे आल्यावरच का, त्या आधीच्या लोकांनी काय केलं, मग त्या लोकांनी अगोदरच्या अधिकाऱ्यांनी का नाही केली ही कारवाई, त्याविषयी काय वाटतं? सर, मी या दुग्ध व्यवसायामध्ये जवळजवळ 25 वर्षापासून आहे. आपला FDAचा ॲक्ट पहिल्यापासून आहे. उलट याच्यापेक्षा अगोदरचा ॲक्ट अतिशय रिस्की होता आणि खूप भीतीदायक होता. त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ असली की डायरेक्ट कोर्टामध्येच ते प्रकरण जायचं. अच्छा. त्याच्यानंतर FSI ॲक्ट 2006 झाला आणि त्याच्यामध्ये थोडी शिथिलता आणली. अप्रमाणितला वेगळा केला गेला आणि गंभीर स्वरूपाला वेगळा केला गेला कायदा. परंतु हा कायदा जो आहे FSIचा, हा पहिल्यापासून भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि जागतिक लेवलचा तो कायदा सध्या आपल्याकडे आहे. परंतु अगोदर का अशा भेसळीवर कारवाई झाली नाही, तर ही केंद्र असेल की राज्य असेल, दोघांनीही कायदे अतिशय सुंदर पारित केले आहेत, अतिशय चांगले पारित केले आहेत, पुढचे दिशा बघून ते पारित केले आहेत. परंतु प्रॉब्लेम कुठं आला तर हे जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे त्यांनी ती अंमलबजावणी प्रॉपर केली नाही. बऱ्याचशा केसेसमध्ये त्यांनी होस्टाईल झाले आणि ह्या FDAला कुठलंही मूर्त स्वरूप प्राप्त झालं नाही. परंतु मागच्या मेमध्ये ज्यावेळेस आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांनी चार्ज घेतला, त्यावेळेस ज्या कडक कारवाया केल्या, कायद्याच्या आणि साहेबांच्या धडाकेबाज कारवाईमुळं त्यांचे पूर्ण धाबे दणाणले. याचा परिणाम एक असा झाला की ग्राहक जो आहे तो प्रचंड याच्यामध्ये अवेअरनेस झाला. म्हणजे ना भूतो ना भविष्यते अशी परिस्थिती झाली ग्राहकाच्या बाबतीत. आणि ग्राहकाच्या एक लक्षात आलं की आपण काय काय पाहिलं पाहिजे, आपण तारीख पाहिली पाहिजे, आपण ती वस्तू कधीची आहे, त्याची एक्सपायरी काय आहे, त्या वस्तूमध्ये कुठली भेसळ आहे का, त्याचे रिपोर्ट्स काय असतात, कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, त्या हळूहळू ग्राहकाला कळाल्या. आणि हे ॲक्च्युली 50 वर्षापूर्वीच कळायला पाहिजे होतं, परंतु ती आज त्यांच्या नंतर कळाल्या. ही एक सुंदर अतिशय जागरूकतेची बाब आहे आणि याचं पूर्ण श्रेय मात्र तुकारामजी मुंडे यांना द्यायला हरकत नाही. परंतु दुग्ध व्यवसायाच्या बाबतीमध्ये विचार केला तर थोडंसं ही बाब थोडीशी संशक्तीकडे गेली. काय मेट्रोपॉलिटन सिटीजचे शहरातले जे काही ग्राहक असतात त्यांच्या कक्षा फारच कमी असतात माहिती असण्याच्या. मग ते लोक काय करतात की व्हायरल ज्या बातम्या आहेत त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात आणि ज्या रोज रोज येणाऱ्या बातम्या आहेत त्यांना असं वाटतं की भेसळखोरीचाच हा व्यवसाय आहे की हा दुधामध्ये भेसळच आहे का की. पण तशी परिस्थिती नाही आहे. दुधामध्ये 4-5% पुढं काही भेसळ होऊ शकत नाही, कारण ह्याला कर्ब हे समाजच घालत असतो, ग्राहकच घालत असतो. सरकारने जरी त्याला हातपाय नाही हलविले तरी ग्राहक मात्र फार मोठा वॉचडॉग असतो. तर ही एक परिस्थिती अतिशय चांगली झालेली आहे असं मला वाटतं. भेसळीचं दूध आतापर्यंत मोठ्या प्रमाणात स्वीकारलं असं काय आहे का, किंवा अशी स्थिती असं का झालं असेल जे दूध संकलन केंद्राने संकलन केलं? सर, भेसळीची जी आहे मालिका ती काही ठराविक लोक घ्यायचे किंवा त्याच्यामध्ये पावडर टाकायचे. परंतु आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या डेऱ्या आहेत, त्यांनी एवढे मोठे प्रकल्प उभा केलेले आहेत आणि त्यांना ही भेसळ का सापडली नाही.
म्हणजे त्यांच्या नजरेच्या आड का झाली आहे भेसळ. तर दुसरी एक बाब याच्यामध्ये आहे की या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ही भेसळ का लक्षात आली नाही, याची एक आमच्या मते, एक जाणकाराच्या मते किंवा आम्ही जी टेक्निकल माणसं आहेत आमच्या असं मत आहे की त्यांचे जे मशिनरी असतात त्या फक्त केमिकल कॉम्पोजिशन्स दाखवतात आणि मग त्याच्यामध्ये काय असतात रेशो, फॅट, एशने, प्रोटीन, जी काय रेशो ठरलेले आहेत ते रेशो त्याला मॅच झाले की त्यांनी ती खरेदी केलं असं होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची आहे की मोठ्या कंपन्या शक्यतो ऑर्गॅनिलेप्टिक एक टेस्ट असते, माउथ टेस्ट, ती सहसा पाहत नाहीत, जास्तीत जास्त त्या मशिनरीवर डिपेंड राहतात. त्याच्यामुळे ही कुठंतरी भेसळ लपली गेली आणि ती त्यांच्या लक्षात आली नाही मोठ्या कारखान्याच्या, असं एक होऊ शकतं. तर तुमच्या मते दुधातच भेसळ आहे की सर्व अन्नपदार्थांमध्ये भेसळ आहे? बाकीच्या अन्नपदार्थांचं काय, त्याची काय स्थिती असेल? बघा, आपण जर पाहिलं तर भेसळ ही फक्त काय दुधामध्ये नाही, पूर्ण अन्न जे आहे आपण फूड कॅटेगरी ज्याला म्हणतो, मग ज्याच्यामध्ये तुमचे चॉकलेट्स असतील, बिस्किट्स असतील, ब्रेड्स असतील, त्याच्यानंतर जी काही दैनंदिन पदार्थ असतील त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भेसळीचं प्रमाण वाढत आहे. आणि याचं कारण काय आहे की जो क्राऊड असतो लो इन्कम ग्रुपचा तो ह्याचा जास्त शिकार होतो, तो प्राधान्य पण देतो स्वस्त नसतील. येस. सर, तुमच्या नजरेत आत्ता काय दिसते महाराष्ट्रातलं दुग्ध व्यवसायाचं भविष्य काय दिसते? कारण महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय मोठी करणारी खरी चळवळ ही कॉपरेटिव्ह चळवळ होती आणि कॉपरेटिव्ह चळवळ आता अस्ताला आलेली आहे. महाराष्ट्रातल्या अर्ध्या अधिक जिल्ह्यांमध्ये 2-3 दशकापूर्वी सहकारी संस्था होत्या आणि त्या खूप चांगल्या काम करत होत्या. आता दुग्ध व्यवसाय खातंसुद्धा जवळपास खूप म्हणजे त्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे आणि सहकार्याच्या दुग्ध संस्था तर हातावर बोटावर मोजणे इतकेच दिसतात. अशा स्थितीमध्ये व्यवसायाचं भवितव्य कसं दिसतं महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये दूध जे आहे ते पहिल्यापासून अतिशय उच्च गुणवत्तेचं दूध आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीचे स्टेट्स. परंतु काय झालं की मध्यंतरी मागच्या वेळेस काही पश्चिम महाराष्ट्रातले मोठे मोठे संघ होते, त्याच्यामधले फक्त गोकुळ आणि वारणाचा आता अस्तित्वात राहिलेला आहे चांगला मोठा संघ म्हणून. परंतु बाकीचे संघ ह्या प्रायव्हेट ज्या राजकीय परिस्थितीने त्यांना सपोर्ट दिल्यामुळे प्रायव्हेट कंपन्या बऱ्याचशा उभ्या राहिल्या. या कंपन्यांनी हा व्यवसाय डिस्टर्ब करून टाकला आणि जी महाराष्ट्राची एक महान मोठी संस्था होती महानंद म्हणून, ती बंद पडली. परंतु असं का झालं याच्या मागचा पण इतिहास फार मोठा आहे. कारण ही संस्था बंद पडण्यासारखी नव्हती, पण कारण या संस्थेचे जवळजवळ 40 आमदार संचालक होते. मग एवढे लोक असताना सुद्धा ही संस्था बंद का पडली असावी? मग याच्यामध्ये काहीतरी राजकीय गणित असू शकतात. परंतु शेतकरी हा व्यवसाय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात देणं हे चुकीचंच झालं आणि पुढं सुद्धा त्यांच्या हातात जाणं हे चिरकालीन कालासाठी किंवा भविष्यकालीन कालासाठी ते फारसं चांगलं नाही. कारण आजपर्यंतचा इतिहास जगामध्ये कुठलाही नाही की बहुराष्ट्रीय कंपन्यांनी शेतकऱ्याचं कधी भलं केलं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा फारसं बहुराष्ट्रीय कंपन्यांवर डिपेंड न राहता काही तिथले संघ असतील तर त्यांना टिकविण्याचं काम सुद्धा शेतकऱ्यांनी केलं पाहिजे असं आमचं मत आहे. लोकल संस्था, संघ, FPOs. पण सर, हे सगळं असताना सुद्धा या घडीला सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मल्टीनॅशनल कंपन्या त्याच दुधाचं जास्त संकलन करत आहेत. हे आहे तर मग पुढं कसं जाणार अशी स्थिती आहे? तर आता महाराष्ट्रामध्ये तर मॅक्झिमम बघा मल्टीनॅशनल कंपन्या झालेल्या आहेत, सगळ्या बाहेरच्या राज्यातल्या कंपन्या आहेत आणि त्याच दराचं स्पर्धा करतायत. काही इथले लोकलचे कंपन्या बंद पाडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी असतील, कुठले जिल्हा असेल तर त्याच्यामध्ये ह्या कंपन्या जास्त एंट्री केलं की जास्त रेट देतात, 4-5 रुपये, आणि 1-2 वर्षे ती रेट दिला जास्त की तिथली जी लोकल कंपनी असते ती बंद पडते. हा त्यांचा थोडं थांबवतो, या स्पर्धेत अमूल सुद्धा आहे. भरपूर संघ आहेत सर, अमूलच नाही तर अनेक संघ त्याच्यामध्ये आहेत. बाहेरच्या मल्टीनॅशनल कंपन्या भरपूर आहेत त्याच्यात. सर, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने मराठवाडा आणि विदर्भ या दोघांना एकत्र येऊन काही मोठ्या ब्रँडची निर्मिती करणं तुम्हाला गरजेचं वाटतं का, आणि त्यात तुम्हाला काय फ्युचर दिसतं? हो सर, आता दुग्ध व्यवसायामध्ये जर पुढं जायचं असेल तर मोठे ब्रँडचीच गरज आहे. कारण मल्टीनॅशनल कंपन्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून स्पर्धा करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 50 कोटी 20 कोटीच्या अशा कंपन्या काही फायदेशीर ठरणार नाहीत. जिथं मोठ्या प्रमाणात भांडवल असेल अशा मोठ्या एरियाचं जिथं कंपन्या असतील तर त्याच कंपन्या पुढे भविष्यात टिकतील. जशी गुजरातमध्ये कुठलंही सरकार असो
अमूलला जशी प्रत्येक सरकारनं साथ दिली त्याच्यामुळे ते अमूल टिकलं आणि एक फार मोठा ब्रँड झाला. तसं सुद्धा या महाराष्ट्रात तसा ब्रँड होणे शक्य होते, परंतु ते झालं नाही. पण काही पश्चिम महाराष्ट्र असेल की उत्तर महाराष्ट्र असेल, यांनी अनेक कंपन्या मोठ्या असल्यामुळं त्यांनी एक ब्रँड होण्यामध्ये एकत्र आले नाहीत. परंतु पायाभरणी करताना ही मुळातूनच केली पाहिजे. अशा पद्धतीचा ब्रँड मराठवाडा आणि विदर्भामध्ये मात्र होऊ शकतो, कारण इथं नवखी परिस्थिती आहे, पायारचना चालू झालेली आहे. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये इथं अशा ब्रँड कॉपरेटिव्हचा किंवा शेतकरी कंपनीचा एकत्र होऊन बनणं फार गरजेचं आहे. आणि पुढच्या भविष्यकालीन स्पर्धेसाठी मोठे ब्रँड तयार होणं काळाची गरज आहे. इथून जर आपण मराठवाडा विदर्भाची चेन घेऊन गेलो तर हा पूर्ण साऊथ इंडियामध्ये तो मोठा ब्रँड होऊ शकतो एक कॉपरेटिव्ह आणि शेतकरी कंपन्यामध्ये. तर तशी राजकीय परिस्थिती जर तयार झाली तर आणि समाजाचा तसेच शासनाचा सपोर्ट जर मोठ्या प्रमाणात भेटला तर ही परिस्थिती मोठा ब्रँड निर्माण होण्यासाठी पोषक होऊ शकते. म्हणजे मराठवाडा विदर्भानं सरळ भाषेत सांगायचं तर बँगलोर, चेन्नई किंवा हैदराबाद यासारखी मोठी मार्केट्स कॅप्चर केली पाहिजे. हो, साऊथ इंडिया पूर्ण मराठवाडा विदर्भातून मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात तो कॅप्चर होऊ शकतो. सर, आज कोणत्याही उद्योजक आणि उद्योगाकडं थोडं संशयास्पद नजरेनं बघण्याची सवय समाजात पण लागलेली आहे आणि सरकार आणि प्रशासनाला पण ती सवय तशीच आहे. असं आहे का? म्हणजे उद्योजकांच्याकडं का असं संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं? काय त्याच्या मागचे कारण आहेत? सर, आता उद्योजकाला फारसा मान सन्मान दिला जात नाही आपल्या भारत देशामध्ये, हे मात्र सत्य परिस्थिती आहे. आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची क्षमता इथून पुढे भविष्यात सरकारमध्ये तर असणारच नाही, तसेच कुठल्याही सर्वसाधारण याच्यामध्ये असणार नाही. ती फक्त उद्योगातच असेल. पण उद्योजक किंवा असं उद्योजक असतील किंवा उद्योग असतील, त्यांना सरकार असतील की समाज माध्यम असतील, हे फारसं असं रिस्पेक्ट देण्याच्या परिस्थितीत नसतात. त्यांना फार असा मनावा तसाच मान सन्मान दिला जात नाही. कुठलेही आज शासकीय ऑफिस असतील, आता आमच्यासारख्या कंपन्यांना 12 लायसन्स काढावे लागतात. ते लोक गेल्यानंतर त्यांना रिस्पेक्ट सुद्धा देत नाही आणि समाजामध्ये सुद्धा त्यांना फारसा रिस्पेक्ट मिळत नाही. परंतु आमचं असं मत आहे की जे मागास भागात असतील किंवा मराठवाड्या ठिकाणी एखादे उद्योजक मोठे तयार होत असतील आणि ते शेतकऱ्यासाठी काम करत असतील, तर अशा लोकांना बाह्य परिस्थितीतून वाचण्यासाठी इथून पुढे वाय दर्जाच्या सुरक्षा सुद्धा दिल्या पाहिजेत त्यांना. इथपर्यंत त्यांचं काम मोठं आहे. त्याच्यामुळं उद्योजकाला इथून पुढे मान सन्मान हिरोसारखाच भेटला पाहिजे, एक सेलिब्रिटीसारखं त्याला सन्मान मिळाला पाहिजे, कारण तो रोजगार निर्माता आहे. बरोबर, तो एक हिरो आहे. यस, असं तुमचं म्हणणं आहे. आणि समाजाने पण त्यांना तसंच पाहिलं पाहिजे. तसं पाहिलं अनेक पाहिजे. घरं उभी करतो, अनेक घरं समाज कसा चालवतो. नोकरी, शासकीय नोकरीलाच फार मोठ्या पद्धतीने Respect पाडतो. देतो. परंतु लोकमान्य टिळकापासून ही लोकमान्य टिळक सुद्धा सांगायचे की तुम्ही नोकऱ्याकडे पाहू नका, तुम्ही एखादा व्यावसायिक माणूस शिक्षण घडवा, तो व्यावसायिक किंवा स्वतःच्या पायावर उभा राहणारा एक व्यक्ती घडावा. तुम्ही नोकरीसाठी माणूस तयार करू नका. परंतु समाजामध्ये आणखीन बी नोकरीचे स्थान मोठ्या प्रमाणात आहे, व्यावसायिकच स्थान मोठ्या प्रमाणात नाही. ते बदलले पाहिजे, परिस्थिती काळानुसार बदलली पाहिजे, असं आमचं मत. हे चित्र बदललंच पाहिजे. तर ह्या चित्र बदलण्यात ग्रामीण भागात एक शेतकरी उत्पादक कंपन्या, आता सरकारने त्याला कंपन्यांचं स्वरूप दिलं, म्हणजे त्यांना पण परत शेतकऱ्यांना सरकार व्यावसायिक बनवत आहे. या शेतकरी कंपन्या याच्यात काय रोल प्ले करतील ग्रामीण भागातलं अर्थकारण बदलण्यामध्ये? बघा, पूर्ण भारतासमोर भविष्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असेल किंवा समस्या असेल ती ग्रामीण भारताची असेल आणि तिथून फार मोठी क्रांती तयार होणार आहे. कारण हा सगळा अशांत असा सागर आहे जिथं इकॉनॉमी स्ट्रॉंग झालेली नाही आणि सगळं मायग्रेशन मार्फत शहरामध्ये येत आहेत रोजगारासाठी. तर हा सगळी पिढी तिथंच थांबवली पाहिजे. युवा पिढी प्रचंड असंतोषामध्ये आहे. तर याला जर तारायचं असेल तो कुठला एखादा मोठा व्यवसाय किंवा उद्योजक इथं काय यायला तयार नाही, कारण ग्रामीण भागाची परिस्थिती बिघडत चाललेली आहे. मग इथलेच मातीतले लोक एकत्र येऊन समान फायदा, समान भांडवल आणि समान पद्धतीनं पुढं जायचं, या तत्वावर उभे राहणारं एकच मॉडेल आहे, ते म्हणजे शेतकरी कंपनी. आणि शेतकरी कंपन्या त्यांनी स्थापन केला तर त्या त्यांच्या मालकीच्या आहेत असं त्यांना वाटेल आणि त्याच्यातून ते क्रांती करतील आणि मग हे टप्प्याटप्प्यानं हा ग्रामीण भाग पूर्वत व्हायला चालू होईल. त्याच्यामुळं इथून पुढं ग्रामीण भाग परिवर्तनामध्ये शेतकरी कंपन्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नक्की. जशी तुमच्या मराठवाडा
दूध उत्पादक कंपनीनं या भागामध्ये दाखवून दिलं. येस. सर, मराठवाड्यातलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांची आजची स्थिती काय आहे? कारण तुमचा अतिशय जवळचा संबंध या युवा पिढीशी येतो आणि या युवक लोकांच्याकडे तुम्हाला बघितल्यानंतर काय वाटतं? किती पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये? सर, ग्रामीण भाग आमच्या साईडचा जर बघितला, आमचा मराठवाडा असेल की विदर्भ असेल, या दोन्ही भागाशी आमची बऱ्यापैकी माहिती आहे आम्हाला, कारण आम्ही इथंच राहतो, ह्याच भागाची अभ्यास करतो. परंतु परिस्थिती अशी आहे की कुठलं मुख्य पीक इथं मागच्या 40-50 वर्षापासून साथ देत नसल्यामुळं इथं इकॉनॉमिकली फार स्ट्रॉंग शेतकरी होऊ शकले नाही. आजही तो कर्जातच आहे, उद्याही तो कर्जात राहणार आहे, अशी परिस्थिती आहे. तर नवीन युवा पिढीला जर सकारात्मकता दाखविली आणि क्षमता बांधणी चांगल्या पद्धतीने केली आणि चांगले नेतृत्व ह्या भागात जर तयार झाले आणि आमच्यासारखे मॉडेल जर तिथं सक्सेस झाले, तर ह्या भागामध्ये नवीन पिढीला एक चांगली संजीवनी प्राप्त होणार आहे. मराठवाडा शेतकरी उत्पादक कंपनीला भविष्यात तुम्ही विस्तारण्यासाठी पण प्रयत्न करताय, त्याचबरोबर तरुणांना जास्तीत जास्त जोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. तुमची येत्या काळामध्ये जे मोठी मार्केट्स आहेत महाराष्ट्रातली, तिकडे येण्याची काही वाटचाल किंवा काही प्लॅनिंग आहे का? पुणे, मुंबई किंवा उत्तर भारतात जायचं काही नियोजन आहे का? आता आम्ही आमचे जे रेसिड्यू फ्री असतील किंवा प्युअर आईस्क्रीम्स असतील, बाय प्रोडक्ट्स असतील, याच्यामध्ये आम्ही सुपर स्टॉकिस्ट नेमत आहोत. आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये उतरलेलो आहोत. याच्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने पुणे, सातारा, सांगली हा पूर्ण महाराष्ट्र कव्हर करत आहोत. त्याच्यानंतर बाहेरच्या स्टेटमध्ये सुद्धा आम्ही जात आहोत, कारण आमच्या इकडची जी ड्राय पावडरच्या अंतर्गत जी येणारी क्वालिटी आहे दुधाची, त्याची पदार्थाची जी चव आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात ते बाजारपेठ विस्तार करत आहोत भविष्यात. ते कोणतं सर्टिफिकेट आहे जे तुम्हाला त्यानं सांगितलं की कोणती चाचणी आहे ना सर्टिफिकेट आहे ज्याने तुम्हाला ही मान्यता दिली की तुमच्या दुधात प्रोटीन लेवल खूप सगळ्यात चांगली आहे? प्रोटीनचं कुठलं सर्टिफिकेट नसतं सर. प्रोटीनच्या एक झेलदार मेथड आहे, त्याच्यामार्फत प्रोटीनचं गणना केली जाते आणि त्याचे पर्सेंटेज मोजलं जातं. तर जनरली 34% वगैरे प्रोटीन्स असतात, पण आमच्याकडे 35, 36, 37% प्रोटीन जातात ड्राय पावडरमुळं. पण त्याचा फायदा असा होतो की जी चीज आहे, जे मार्केट पूर्ण जगाचं बटरपासून कन्वर्ट झालेलं आहे चीजमध्ये, त्या चीजचं इल्ड अतिशय सुंदर येतं आणि जे UST मिल्क असतील किंवा टेट्रापॅक मिल्क असतील, टेट्रापॅक लस्सी असतील, त्याच्यामध्ये आता मार्केट कन्वर्ट होत आहे. कारण मागच्यासारखं आता दूध ग्लासमध्ये दूध असं हे मार्केट राहिलेलं नाही. हे फोर्टिफाईड मार्केट झालेलं आहे, कन्व्हर्जनमध्ये मार्केट आलेलं आहे आणि स्वरूप दुग्ध व्यवसायाचं बदललं आहे. आता पहिले काही ठराविकच प्रॉडक्ट असायचे, परंतु आता प्रॉडक्टची पण चेंज झालेले आहे. तर त्याची चव जी आहे ती चव फक्त ड्राय पावडरमुळेच येते, रेसिड्यू फ्री दुधामुळे येते, हाय प्रोटीनमुळे येते. आणि ती चव आता आमच्यासारख्या इकडच्या दुधात जे आहे मराठवाडा विदर्भात त्याच्यामध्ये मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात येत आहे. कारण आमच्या भागामध्ये ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या स्पर्धा करत आहेत बहुराष्ट्रीय, त्याच्यावरून एक लक्षात येतं आहे की ह्यांचे प्रॉडक्ट हे एक्सपोर्टला जात आहेत. त्याचं कारण फक्त चव आणि इथली गुणवत्ता. GI जिओग्राफिकल इंडिकेशन्स असतात आणि त्याच्यावर जगभरात ओळख निर्माण होते त्या भागातल्या त्या वस्तूची, त्या पदार्थांची. धाराशिवचं जे दूध आहे दुष्काळी भागात पिकलेलं आणि कोरड्या चाऱ्यावर इथल्या कोरड्या वातावरणात जे दूध तयार होतं आहे इथल्या देशी जनावरांच्या माध्यमातून, त्याची गुणवत्ता, त्याच्या गुणवत्तेने मल्टीनॅशनल कंपन्यांनासुद्धा दुधातल्या इकडं दूध खरेदी करण्यासाठी आकर्षित केलेलं आहे. त्याचबरोबर गीते साहेबांनी जे मराठवाडा FPOच्या माध्यमातून रोल मॉडेल उभं केलेलं आहे, ते सुद्धा इथल्या अर्थकारणाला बळ देऊन खऱ्या अर्थानं इथला पिढ्यानपिढ्यांचा जो अशाश्वत असलेला पण पिढ्यानपिढ्यांचा इथला दुग्ध व्यवसाय होता त्याला शाश्वत कसं करायचं त्याने एक उत्तम मॉडेल दिलेलं आहे. याचं जर मल्टिप्लिकेशन मराठवाड्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये झालं तर मराठवाड्यातलं अर्थकारण बदललेलं दिसेल आणि बाजारपेठेतला जो कमी क्वालिटीचा पुरवठा आहे तर तो क्वालिटीच्या दिशेने जाईल. एका बाजूला ग्राहकाला पण चांगलं खायला मिळेल, चांगल्या दर्जाची वस्तू दिल्यानंतर तो पैसा शेतकऱ्यांपर्यंत जाईल आणि ग्रामीण भागाचं जे थोडं बिघडलेलं अर्थकारण आहे, मोडकळीचं येऊ लागलेलं अर्थकारण आहे, त्याला कुठेतरी समृद्धी येईल. या समृद्धीचाच एक आदर्श वस्तुपाठ श्री बालाजी गीते यांनी आपल्या गेल्या 3-4 दशकांच्या प्रवासामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या गेल्या 10 वर्षांच्या जे 1 दशकाच्या ह्याच्या प्रवासामध्ये करून दाखवलेला आहे. हा आदर्श मराठवाड्याला नक्कीच पुढे नेईल. थांबूया इथं. धन्यवाद.